पावसाळ्यात समुद्रातली मासेमारी बंद असता, पण समुद्र किनाऱ्यावरना दोन प्रकारची मासेमारी केली जाता। एक म्हणजे पारंपरिक पद्धतीने शेंडीची मासेमारी आणि दुसरी म्हणजे रॉकेट फिशिंगची। दोन्ही पद्धती असतात ते पावसाळ्यात जीवावर बेतणारे असतात, परंतु काय करणार, पोटाचा प्रश्न। आजच्या रील मध्ये आपण रॉकेट फिशिंग कशी करतात ती बघूया, चला। पावसाळ्यातल्या उधाणलेल्या समुद्रात मासेमारी करणं म्हणजे खूप रिस्कीच काम असं। मी लांबसून बघलंय, आमचे मित्र जितू आणि महादेव जाळा वडत होते। त्या दोघांका मदत म्हणून जितूचे भाचे आपले त्यांना मदत करत होते। आता काय पावसाळो नाही, पण हय जर येळेक जाळी मारूची असली तर दिवसभर नंबर लावून उभ्या राहायचं लागता, तर काहीतरी नंबर लागता आणि 4 मासे गावतात। जाळावरती ओढून झाल्यावर सगळ्यात मोठा काम म्हणजे पुन्हा जाळा मारण्यासाठी मासे आणि जाळा ह्या मोकळा करून घ्यायचा। मारलेल्या जाळ्यात 4 जीव मिळाले तर पुन्हा जाळी मारूची हुरहुरी भरता। संपूर्ण जाळ्यातील मासे सोडवून झाल्यानंतर ते मासे एकत्र करायचे आणि पुन्हा जाळा मारूसाठी तयारी करायची। रॉकेट फिशिंग मधला सगळ्यात महत्त्वाचा काम म्हणजे जाळा उभ्या करणं, जाळ्यातलो कचरो काढणं आणि पुन्हा मारण्यासाठी रोपासकट संपूर्ण जाळा सज्ज करणं। तसाच ह्या फिशिंग मधला सगळ्यात मोठा काम म्हणजे पाठीवर ह्या सगळा वजा घेऊन जय जागा गावात थंय घेऊन चलत राहणं। तुमचा जर नशीब चांगला असत तर व्यवस्थित जाळा मारूक सुद्धा जागा चांगली गावता। पाण्याचं करंट जर व्यवस्थित असत तर जाळा बाहेर जाऊ काही वेळ लागत नाही। जाळा मारून झाला की आणलेलो रोप बांधायचो आणि जाळा पुढे पुढे चालवायचा। पाण्याचं करंट जर उजव्या बाजूक असत तर उजव्या बाजूक जाळा चालता, नाहीतर डाव्या बाजूक चालता। तर तुमका ही समुद्रावरची रॉकेट फिशिंग कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा।